नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इथे वन पीस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण अप्पर बॉडी पार्टचे कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे. अस्तरला 4 फोल्ड करून घेतलेले आहे व त्याच्यावर तुमचे जे मेजरमेंट असतील ते तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत. इथे मी माझे मेजरमेंट टाकलेले आहेत. मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिले जातील. फुल शोल्डरचा हाफ करून तुम्ही इथे शोल्डर घ्यायचा आहे. माझा इथे 7 इंच शोल्डर आहे आणि मुंडा 7 इंच आहे. चेस्टचा 4th पार्ट आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे व खाली वेस्टचा 4th पार्ट आणि शिलाई मार्जिन 2 इंच असे मार्किंग करून घ्यायचे आहे. गळ्याची रुंदी तुम्हाला पाहिजे तेवढी घ्यायची. मुंडा कट करण्यासाठी आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंच असे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. 1 इंचावरती मार्किंग केलेले आहे ते फ्रंट पार्टसाठी आणि 1.5 इंच हे बॅक पार्टसाठी कट करून घ्यायचे. शोल्डरवर आपल्याला अर्धा इंच डाऊन जाऊन कट करून घ्यायचे आहे आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. दोन्ही पार्ट वेगळे करून झाल्यानंतर फ्रंट साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे व त्याचा नेक पण कट करून घ्यायचा आहे. हे अस्तर मेन कापडावरती ठेवून ते कट करून घ्यायचे आहेत, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. मेन कापड कट करताना फक्त नेक लाईन कट करायची नाही, कारण आपल्याला ते अस्तर पलटवायचे आहे, म्हणजे तिथं कॅनव्हासची गरज पडत नाही. असेच नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. इथे आपले दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत. आता इथे मेन पार्ट सुलट ठेवून त्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या साईडला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे व त्याला थोड्या अंतरावरती छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे गळा पलटवताना व्यवस्थित पलटला जाईल व वरून दाबटीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे. असा बॅक साईडचा पण पार्ट रेडी करून घ्यायचा आहे व सर्व साईडनी टीप मारून घ्यायची आहे. आता आपण इथे डाऊन साईडचा पार्ट कट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 20 इंच लांबीचे कापड कट करून घेतलेले आहेत. त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत. याला आपल्याला व्यवस्थित अशा प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे प्लीट्स पाडायच्या व अस्तरलाही छोट्या छोट्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत. अस्तर व मेन कापड एकमेकांवर सुलट ठेवून ते व्यवस्थित टीप मारून घ्यायचे आहे. डाऊन पार्टचे अस्तर व मेन पार्ट व्यवस्थित जॉईन करून झाल्यानंतर ते अप्पर बॉडी पार्टच्या कापडाला जॉईन करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायचे आहे. त्यासाठी अस्तरला 4 फोल्ड केलेले आहे. इथे आपल्याला बलून स्लीव शिवायचे आहेत. त्यासाठी त्याला वरच्या साईडला प्लेट्स टाकायचे आहेत. त्यासाठी 4 इंच हे एवढे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे व 9.5 इंच मुंडा आहे ते मार्क करून घेतलेले आहे व त्याचा व्यवस्थित चारी साईडनी बॉक्स बनवून घ्यायचा आहे. लॉंग स्लीव्ज असल्यानंतर आपण 3.5 इंच डाऊन घेतो व तिथून आतमध्ये 2 इंच घ्यायचे आहे व जिथून आपण 9.5 इंच मार्क केलेले आहे तिथे अशी उभी लाईन करायची आहे व त्याचा हाफ घेऊन तिथे अर्धा इंचावरती 2 मार्क करायचे आहेत. वरच्या साईडनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करू शकता. मार्क केलेले पार्ट सगळे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत व हे अस्तर मेन कापडवर ठेवून मेन कापड पण कट करून घ्यायचे आहे. जिथे आपण 4 इंच मार्क केलेले आहे तिथे छोटे असे कट्स मारून घ्यायचे आहेत व मिडलला पण कट्स करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित लक्षात राहील कुठपर्यंत प्लीट्स टाकायच्या आहेत.
आता इथे आपण स्लीव्ज व अस्तर दोन्ही व्यवस्थित जॉईन करून घेणार आहोत. सर्व साईडने त्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. आपण इथे 4 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्लीट्स टाकायच्या आहेत. तर आपण कट्स टाकलेल्या ठिकाणापासून प्लीट्स टाकायला सुरुवात करायची आहे व व्यवस्थित प्लीट्स टाकून झाल्यानंतर स्लीव्ज आपण ड्रेसला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. स्लीवच्या पुढच्या साईडला आपल्याला इलास्टिक टाकायचे आहे. त्यासाठी इथे मी 10 इंच एवढे इलास्टिक घेतलेले आहे. पुढच्या बाजूला फिनिशिंगसाठी अर्धा इंच पट्टी दुमडून टीप मारून घ्यायची आहे. फ्रंट साईडपासून पुढे 2 इंच अंतर सोडून इलास्टिक अटॅच करायला सुरुवात करायची आहे. इलास्टिक बसवताना ते असे ओढून टीप मारायची आहे, म्हणजे त्याच्या व्यवस्थित दिसतील आपल्याला. इथे आता ड्रेसचा सगळ्यात खालचा लेअर कट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे 12 इंच एवढे कापड घेतलेले आहे. हाफ इंच वरती शिलाई मार्जिनसाठी आणि खाली हाफ इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 12 इंच घेतलेले आहे व त्याला व्यवस्थित अशा प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत. प्लीट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला हा लास्ट लेअर जॉईन करून घ्यायचा आहे व्यवस्थित.